बापरे, हिम्मत तर बघायची. एवढं सगळं होऊन इथे उभी आहे. मानले या बोरीला. पुष्कर, डॉली कुठे आहे? मला काय माहिती. पुष्कर, डॉली कुठे आहे? आय डोंट नो. डॉली, 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 तुझ्याशी बोलतेय मी. काय चाललंय तुझं हे सगळं? हा, का वागतेस तू असं? मला अडकवण्यासाठी कुठल्याही थराला जाणार आहेस का? अगं, हसतीयस वर निर्लज्जासारखी. हे बघ डॉली, तुला माझा प्रॉब्लेम आहे ना, माझा राग येतोय ना, मग माझा राग माझ्यावर काढणं. त्यासाठी बिचारा रागिणी मॅमला का अडकवतेस? त्यांची केवढी बदनामी होईल याचा विचार केलायस तू? अगं, अभिमन्यू सरांना ह्या सगळ्याचा किती त्रास होऊ शकतो याचा विचारही येत नाहीये का तुझ्या मनात? हे हॅलो, तुझ्या बेंचवर ते कोणी लिहिलंय ना मला खरंच माहित नाही. मी आपलं फक्त तुला त्यात अडकवण्याचं काम केलं. आणि तसंही आग लागलीच होती. म्हटलं आपल्या गौरीला नको का चटके बसायला, राईट? इतका घाणेरडा विचार करतेस तू? मला हेच कळत नाहीये की एखाद्याला त्रास देण्यामध्ये एवढी काय मजा येते. अशा खूप गोष्टी आहेत गौरी जे तुला माहित नाही. तुला असं वाटतं ना तुला सगळं माहिती आहे कारण तू खूप हुशार आहेस, पण ऍक्च्युली तू हुशार नाहीयेस. आणि तसंही फक्त हुशार असून कसं चालेल, त्यासाठी स्मार्ट असावं लागतं. यु नो, सेम लाईक मी. आणि या कॉलेजमध्ये ना तू आल्यामुळे सगळ्यात जास्त प्रॉब्लेम मला झालाय. कारण तू यायच्या आधी ना मी सगळ्यात पुढे होते. या कॉलेजमध्ये ना फक्त माझी मोनोपोली होती, पण तू आल्यामुळे सगळं फिसकटलंय. या कॉलेजमधून तुला काढण्याचं हे सगळ्यात मोठं टार्गेट आहे माझं. हे बघ, एक महत्वाची सूचना. विद्यावंत पेठे महाविद्यालय संबंध शहरात शिस्त आणि काटेकोरपणासाठी प्रसिद्ध असलेलं आपलं कॉलेज. पण आज याच कॉलेजमध्ये एक अत्यंत लाजिरवाणी घटना घडली आहे. ती काय घडली हे डिटेलमध्ये सांगण्याची गरज नाही, पण कोणीतरी आपल्या बाकावरती अत्यंत गलिच्छ असं काहीतरी लिहिलंय. तो जो कोणी विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी असेल त्यांनी उद्या सकाळपर्यंत आपणहून समोर यावं. तो जर आला नाही तर याची शिक्षा कॉलेजच्या प्रत्येक विद्यार्थ्याला भोगायला लागेल. प्रत्येकावर अत्यंत कठोर कारवाई केली जाईल. त्या विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला असं जर वाटत असेल की आपण चूक केली आणि आपण लपून राहू, तर तसं होणार नाही. कॉलेजला त्या विद्यार्थ्यापर्यंत कसं पोहोचायचं हे चांगलं माहिती. त्यामुळे उद्या सकाळपर्यंत त्या विद्यार्थ्यांनी किंवा विद्यार्थिनींनी आपणहून समोर येऊन आपली चूक कबूल करावी. तुमचा काउंटडाऊन सुरू झालाय आता. गौरी, तुझा पण काउंटडाऊन सुरू झाला बरं का. ऑल द बेस्ट. काय बोलगी, इतक्या खालच्या पातळीला अजून वागायलाही काही वाटत नाही. तिच्या वागण्यामुळे बिचारा रागिणी मेंबर काय परिस्थिती आली, काय वाटत असेल त्यांना. गौरी, तू तुझं लवकर कॅन्टीन मध्ये. का, काय झालं? रागिणी मॅम तिकडे आलेत. तुझं तिकडे? अरे मी त्यांना सगळीकडे शोधत होते. आता तुझं नको आता. आलात? कॉलेजवर उंडारून आलात का? किती निर्लज्ज आहेस का तू, किती निर्लज्ज आहेस. तू काय वाटलं? हे असले कांड करून आणि
त्याची कबुली अशी डिस्प्लेला लावून तुझा गुन्हा माफ होणार आहे? नाही मॅम, मी खरं सांगते तुम्हाला, मी नाही लिहिलंय अहो. कोणाची सही? कोणाचं अक्षर आहे हे? हा, काय म्हटलं तुला? नाही मॅम, मी नाही लिहिलंय अहो ते. हो, मी खरं सांगते, मी नाही लिहिलंय रे. तू नाही लिहिलं? तू नाही लिहिलं हे? अगं किती खोटं बोलशील, किती? देवा शपथ सांगते मॅम, मी नाही लिहिलंय अहो. ह्या लायकीची आहेस तू. मागच्या वेळेला माझ्या पाया पडून गया केली होतीस मला कॉलेज कॅम्पस मध्ये येऊ द्या म्हणून, हो ना? मी परमिशन दिली तुला. मी प्रिन्सिपल सरांकडे गेले आणि त्यांना म्हटलं, अहो सर, ऍटलीस्ट या मुलीला कॅन्टीन मध्ये येऊ दे किंवा लायब्ररीत तरी येऊ दे, शिकू दे मुलीला. आणि मुलगी शिक्षणाचं हे रंग उधळते. इतकी निर्लज्ज असेल असं वाटलं नव्हतं. नाही, चुकलं माझं चुकलं होतं तेव्हा, पण आता नाही. आता ते झालं. तमाशा काय असतो ना, आता मी तुला दाखवते. नाही तुला आजच्याच कॉलेजमधनं रस्टिकेट केलं ना तर बघ. मॅम चालतो. मॅम प्लीज, मॅम प्लीज रसिकेट करू नका मॅम, प्लीज. चालतो. मॅम माझं ऐका ना. नाही ऐकायचं मला. काय समजतेस काय गं तुम्हाला? ऐका, ये कॉलेजचं नुकसान करायचं. हा, कॉलेजच्या प्रोफेसरची मस्करी करायची तुला. हा, काय वाटतंय तुला? मॅम रागिनी काय वाटली तुला? माझी मस्करी करशील तू? चालशील मॅम. प्लीज मला कॉलेजमध्ये नाही जायचंय. काय चाललंय? काय चाललंय? अरे काय मुलगी आहे ही निर्लज्ज, हिची लायकी नाहीये कॉलेजमध्ये राहायची. सर बरं झालं तुम्ही आलात. तर मी खरं सांगते अहो, मी असलं काही नाही केलंय, मी नाही लिहिलंय ते. शट अप. एक शब्द बोलू नकोस. ही मुलगी खोटं बोलते, दादांत खोटं बोलते. आणि तिने कबुली जबाब दिलाय. कबुली? हा, तोही सही सकट. हा बघा. रागिणी मॅडम लव्स अभिमन्यू सर, हे मीच माझ्या बेंचवर लिहिलंय. आणि खाली सही कोणाची? तर हिची, या मुलीची. आणि वर म्हणते मी नाही लिहिलं, मी नाही केलंय. अगं किती खोटं बोलशील? तुझ्या एवढी खोटारडी मुलगी ना मी आजपर्यंत पाहिली नाही. सर मी तुम्हाला खरं सांगते, मी नाही लिहिलंय अहो ते. या मुलीला आत्ताच्या आत्ता कॉलेजमधून काढून टाकलं पाहिजे. मला नाही वाटत हे गौरीने केलंय. सर, अहो सर, तुम्ही या मुलीवर विश्वास ठेवताय? या जी खोटं बोलते, प्रूफ आहे तुमच्या हातात सर. नाही बस, मी ना आता कोणाचं ऐकलं नाही. मी आत्ताच्या आत्ता प्रिन्सिपल सरांकडे जाणार आणि
तिला आत्ताच्या आत्ता कॉलेजमधून काढून टाकणार आहे. तिला कोणीतरी अडकवायचा प्रयत्न करत आहे. नाही, आपण तपासून बघूया ना. तिची जर सही असेल आणि तिचा हस्ताक्षर असेल तर आपण चेक करूया. हो सर, पण मी सांगते ना तुम्हाला, तिनेच केलं हे सगळं. आपण तपासूया रागिणी मॅडम. निनाद, यातला एक कागद द्या. गौरी, हे जे लिहिलंय हे या कागदावर लिही आणि सही पण कर खाली. सिग्नेचर मॅच होतीये पण बाकीचे अक्षर मॅच होत नाहीयेत. रागिणी मॅडम, हे गौरीचं हस्ताक्षर नाहीये. तिला कुणीतरी अडकवायचा प्रयत्न करत. वा अभिमन्यू सर. नाही, मला वाटलं होतं की आता माझी बदनामी कोणी केली हे शोधणं जास्त गरजेचं आहे, पण नाही. आता ही मुलगी निर्दोष आहे हे सिद्ध करणं जास्त महत्वाचं वाटलं ना तुम्हाला. रागिणी मॅडम, 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण एखाद्या निरपराध व्यक्तीला तिने न केलेल्या चुकीची शिक्षा मिळता कामा नये हाच माझा हेतू होता, म्हणून मी हे सिद्ध करायला. करेक्ट आहे सर, करेक्ट आहे. मगापर्यंत तुम्हाला गुन्हेगार कोण आहे हे शोधणं जास्त महत्वाचं वाटत होतं ना, पण आता तुम्ही त्या गुन्हेगाराला पाठीशी घालताय. रागिणी मॅडम, मला असं वाटतं आपण स्टाफ रूम मध्ये जाऊन बोलूया. तुमचं काय लेक्चर वगैरे नाही तुम्हाला काय? चला चला लेक्चरला चला या. गौरी, सॉरी मॅम. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. हात जोडते ग मी चुकले, खूप चुकले. इतके ना की मी तिला मूर्ख समजले, पण तू दीड शहाणी निघालीस. नाही, अतिशहाणे. बघ ना, म्हणजे काल तो माझं आणि अभिमन्यूचं बोलणं ऐकलंस आणि त्याचं करेक्ट भांडवल केलंस. हे बघ, प्रूफ अजून समोरच आहे. आणि तरीही मी त्या गावचीच नाही. तुझं करेक्ट वाकणं जमलं ग तुला? हा, बरं, सगळ्याचा फोकस करेक्ट स्वतःकडे वळवलास की नाही? करेक्ट. मॅम, हे बघा, मी तुम्हाला मगाशीही सांगितलं की या सगळ्या प्रकरणाशी माझा काहीच संबंध नाही. आणि काल जे काही झालं ते फक्त आणि फक्त योगायोग होता. मॅम, तुम्हाला अभिमन्यू सरांनी पण मगाशी हे प्रूव्ह केलंय की तो कबुली जबाब मी लिहिलेला नाहीच आहे, ते माझं अक्षर नाहीये.
मॅम हे सगळं कोणीतरी मुद्दाम कसं का जमतंय तुला? हे असं सिंपती गेन करणं कसं जमतं? शिकलं पाहिजे तुझ्याकडनं गौरी. पण कोणीतरी मुद्दामून करतंय हे माझ्या. पण का का करेल का कोणी मुद्दामून? तू कोणाला त्रास दिलायस का? त्रास दिलायस का? कोणी तुझ्या वाईटावर असेल? हा नाही ग गौरी, बघ ना, सगळ्यात कसे तू बिचारी, तुला जमतं. ही सिंपती गेन करणं शिकलं पाहिजे खरंच. मॅम बास, सॉरी, तुम्ही आता माझ्यावर बिनबुडाचे आरोप करताय. मॅम हे बघा, तुम्ही माझ्यावर हात उचललात, तुम्ही मला वाटेल तसं बोलताय, हे सगळं मी ऐकून घेते, कारण मी आता तुमची परिस्थिती समजू शकते. आणि खरं सांगते, अशा परिस्थितीत मला तुमच्याशी हुज्जत घालायची नाहीये. थँक्यू गौरी, उपकार केले सगळं तू माझ्यावर मला समजून घेऊन. मॅम प्लीज समजून घ्या. मला कळतंय आत्ता तुम्ही जे काही बोलताय ना ते फक्त आणि फक्त रागातून येतंय. पण प्लीज शांत व्हा मॅम. तुम्ही जितकी जास्त चिडचिड कराल, रागराग कराल, तितका जास्त त्रास तुम्हालाच होणार आहे. अहो मला अगदीच मान्य आहे की जे काही घडलंय ते खूप वाईट आहे. पण हे सगळं कोणी केलंय, कसं केलंय हे शोधण्यामध्ये आपण आपली एनर्जी घालूयात ना. एकमेकींशी भांडून, एकमेकींवर आरोप करून काय मिळणार आहे आपल्याला? मॅम प्लीज तुम्ही शांत व्हा आणि काळजी घ्या. ही दीडशाणी आता मला शहाणपण शिकवणार आहे. गौरी, आज तुझं नशीब म्हणून तू माझ्या प्लॅन मध्ये अडकता वाचलीयस. कसं आहे ना, नशीब दरवेळेला साथ देत नाही, आणि तुझ्या नशिबाला आता ही रागिणी आली. ह्या कॉलेजमध्ये तुला मी सुखासुखी राहूच देणार नाही. स्पेशल मेन्यू फॉर गौरी पाचकते घ्या. नाही नको, माझा मूड नाहीये. अगं हा काय अशी करतेस? आणि तू सकाळपासून एकदा काही खाल्लं नाहीयेस. आणि गौरी, आता तर अभिमन्यू सरांनी तुझ्यावरचा आरोप पण खोडून काढलाय की नाही? चल पटकन खा. थोडे ऐक ना, आपले अभिमन्यू सर कसले भारी आहेत ना. त्यांनी डिटेक्टिव्ह वाल्या एखाद्या पिक्चर मध्ये ना ऍक्टिंग केली पाहिजे. हा बरोबर आहे. ए पण गौरी, तू कबुलीचा कागद तू लिहिला नाहीयेस हे जोपर्यंत अभिमन्यू सरांनी सिद्ध केलं नव्हतं ना, तोपर्यंत मला पण असंच वाटत होतं. बावळटच आहात कारण तुम्ही, यालाही तसंच वाटत होतं. हा ग गौरी, असं वाटत होतं कारण तू करतेस की नाही कधी कधी तसं. म्हणजे तू कधीही काही करू शकते. आताच नाही का त्या रागिणी मॅडम एवढा चिडून निघून गेल्या आणि तू त्यांच्या मागे मागे त्यांची समजूत काढायला गेलीस. मला काय ते पटलं नाही. त्यांनी एवढं मारलं तुला, मला लय राग आला. अरे पण मला नाही आला त्यांचा राग. त्या त्यांच्या जागी बरोबरच आहेत ना. म्हणजे त्यांच्यासोबत जे काही घडले त्याचा त्यांना किती त्रास होत असेल. आणि अशा सिच्युएशन मध्ये कुठल्याही माणसाचा तोल सुटूच शकतो. हा बरं, त्यांचं जाऊ दे आता. आजचे मॅन ऑफ द मॅच एकच होते, अभिमन्यू सर. अभिमन्यू सरांनी इकडे जशी सिच्युएशन हँडल केली ना, मला असं वाटतं त्यांनी रागिणी मॅमचा पण मूड बदलला पाहिजे. भारी दिसतात ना. त्यांनी फक्त बघितलं पाहिजे ना, तो वाटला गेल. हॅलो, हाय, बोल ग. गौरी, कुठेस तू बाळा? निघालीस का? बरं ऐक ना, येताना ना देवीच्या आहारासाठी फुलं आणि विड्याची पानं तेवढे घेऊन येशील. अगं आता 9 दिवसाच्या वेगळ्या वेगळ्या माळा कराव्या लागतील ना. हो ठीक आहे आणते. तिकट नाही ना? बरं ऐका, मला मी निघते आता.
घरी घट बसलेत ना त्याच्यामुळे. डोशा आज एवढं सांभाळून घेशील? मी आहे तुझा. नाही नाही इकडे. हा एक तुमच्यासाठी खाऊन जाते. ठीक आहे. बाय 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 बाय. बाय बाय. देवी माते, खरं तर माझ्या मागण्यांची लिस्ट छोटीशीच आहे, पण आज मला माझ्यासाठी काहीच मागायचं नाहीये. पण अभिमन्यू सरांसाठी काहीतरी मागते. अभिमन्यू सरांच्या आयुष्यातनं गेलेलं प्रेम त्यांना परत मिळू देत, आणि तेही योग्य रूपाने. मला माहितीये प्रत्येकासाठी तुझ्या मनात काही ना काहीतरी योजना असतेच. गेलेली माणसं परत आपल्या आयुष्यात आली ना तर आयुष्य जगायला बळ मिळतं. विघ्नेश काका,